पुढची बातमी पुण्यातनं येते। पुण्यातील भाजप उमेदवार निवडीबाबत एक मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळते। उद्यापासून इच्छुकांची नावं केंद्राकडे पाठवणार आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक पुण्यात दाखल झालेत। सर्वेक्षण इलेक्टिव्ह मेरिटवर ही उमेदवारी दिली जाणार आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। केंद्रीय नेतृत्वाचं पथक पुण्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि सगळी यादी केंद्राकडे पाठवली जाणार आहे। जे इच्छुक आहेत त्यांची नावे। अक्षय बडवे अधिक माहिती देतात या संदर्भात। अक्षय, कोण कोण इच्छुक आहेत, साधारणतः किती जणांची यादी पाठवली जाणार आहे? खरं तर पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 3 नावं उद्या भाजप प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहेत। कुठल्याही निवडणुकीसाठी भाजपकडे एक सिस्टीम आहे। त्या सिस्टीमनुसार पदाधिकारी मतदान प्रक्रियेतून या उमेदवारांची निवड होते आणि जे 3 नावं आहेत ते 3 नावं पहिले प्रदेशाकडे जातात आणि त्यानंतरच केंद्रीय समितीकडे जातात आणि त्याच्यानंतर फायनल नावं जाहीर होतात। केंद्र, प्रदेश, शहर आणि विधानसभा स्तरावरतील जे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुक जे असतात त्यांना मतदान करतात आणि त्याच्यातले 3 जे नावं प्रमुख असतील त्यांची नावं पहिले राज्याकडे जातील आणि त्यानंतर केंद्रातून जी नावं इलेक्टिव्ह मेरिटवर जाहीर होतील आणि त्यानंतरच भाजपचा उमेदवार जो आहे तो जाहीर होणार आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।